वेलकम टू आर इंजिनिअरिंग अकॅडमी स्टुडंट. तर पहा, आपण आता काय चालू केले, ऑनलाईन कोर्स चालू केले बेसिक मॅथमॅटिक्स के स्कीम MSBT. ऑल ब्रँचेससाठी सेमच आहे. त्याबरोबर आपण ऑल डिग्री प्लस डिप्लोमा ब्रँचेस कोर्ससुद्धा चालू केलेले आहेत. तर हे कोर्स तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये मिळणार आहेत. ऑनलाईन जर कोर्स हवा असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून आपल्या अकॅडमीचं म्हणजे आर इंजिनिअरिंग अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करावं लागेल. तिथे तुम्हाला सर्व ब्रँचेसचा सर्व कंटेंट मिळेल. आणि ऑफलाईन हवं असेल तर तुम्हाला पुणे येथे शिवाजीनगरमध्ये आर इंजिनिअरिंग अकॅडमी ही आपली जी ब्रँच आहे ती पुण्यामध्ये शिवाजीनगरला आहे, JM रोडला, मनपाच्या शेजारी. तर तुम्हाला आपल्या क्लासला व्हिजिट करावं लागेल. ओके. याबरोबर आपण हा सर्व कंटेंट यूट्यूबला पण टाकत आहोत. तर यूट्यूबला प्लेलिस्ट चेक करा, तुम्हाला सर्व ब्रँचेसचा सर्व डाटा इझिली अवेलेबल होईल. तर पहा, टाईप 3मध्ये काय आहे, टाईप 1 काय पाहिलं आपण, डिनॉमिनेटर हॅज डिफरंट लिनियर फॅक्टर. टाईप 2मध्ये पाहिलं डिनॉमिनेटर हॅज रिपीटेड फॅक्टर. आणि टाईप 3मध्ये बघतोय आपण इरिड्युसिबल फॅक्टर, म्हणजे ज्यांचं काय फॅक्टर पडत नाहीत, असं आपण बघतोय पार्शियल फ्रॅक्शनचं टाईप 3. पहा, टॉपिक एकच आहे पण मी त्याचे छोटे छोटे ब्रेकडाऊन केलेले आहेत, म्हणजे ज्याचा लोड तुम्हाला येऊ नये. सो प्रत्येक टॉपिकचे मी 4 ते 5 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहेत. ओके. चला तर मग आपण जाऊया डायरेक्ट टाईपकडे. पहा, फर्स्ट काय दिले आहे तुम्हाला, 3x - 2 हे आपल्याला सम दिलेलं आहे. तर पहा, स्टुडंट, पहा, फर्स्ट सम 3x - 2 x + 2 and x² + 1. आता पहा, डिफरंट लिनियर फॅक्टर म्हणजे कसं होतं, 1/x - 3 x - 2. रिपीटेड म्हणजे कसं होतं, 1/x + 3 x - 2चा स्क्वेअर किंवा 1/x + 4 x + 2चा स्क्वेअर. हे असं राहायचं रिपीटेडमध्ये. आणि नॉर्मलमध्ये हे असं. तर आता इरिड्युसिबल म्हणजे काय की x² + 4. ओके. एकचा काय आहे तो स्क्वेअर, म्हणजे याचे जास्त काही फॅक्टर पडत नाहीत. तर ओके. पहा, तर मग चला तर मग आपण जाऊया डायरेक्ट प्रॉब्लेमकडे. पहा, याचं कसं होणार, 1/x + 2 + bx + c x² + 4. ही याची लिहायची पद्धतच आहे. जेव्हा फॅक्टर पडत नाहीत तेव्हा काय लावायचं असतं, bx + c. ओके. तर पहा, a/x + 2 + bx + c x² + 4. तर a × x² + 4 + bx + c × x + 2 आणि समोर न्यूमरेटर ॲज इट इज. हे काय झालं तुमचं इक्वेशन 1. काय केलं मी फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय केलं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर पहा, आता आपल्या ठरल्याप्रमाणे काय करणार आपण, इथे x + 2 आहे तर आपण पुट काय करणार, पुट x = -2. पुट x + 2 = 0, म्हणजेच x = -2 इन इक्वेशन 1. पहा, 3 - 2 - 2 a -2चा स्क्वेअर + 4 + b -2 + -2 + 2. पहा, हे काय -2 + 2 0. 0 × एनिथिंग 0. 0नी जर तुम्ही कुठल्याही व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर काय असतं, 0च. मग इथे काय येणार आहे, -6 - 2 a -2चा स्क्वेअर. पहा, -2चा स्क्वेअर काय येणार आहे स्टुडंट, 4. 4 + 4 8
आणि इकडे काय येणार आहे -8. सो 8a -8 हा इकडे इंटू ए, इकडे जाऊन काय होईल डिवाइड. सो ॲन्सर काय येईल a = -1. तर हे आहे तुमचं ॲन्सर. ए काय आलेला आहे तुमचा -1. ओके पहा आता आपल्याला काय काढायचं आहे बी आणि सी. ए आला आहे -1. आता बी किती आणि सी किती हे आपल्याला काढायचं आहे. तर पहिले काय पुट केलं होतं तुम्ही x+2च्या जागी x - 2. नंतर काय करणार तुम्ही 0 आणि नंतर काय करणार 1. आता आपण 0 पुट करूया. आपल्याला लागणार काय आहे फक्त हे इक्वेशन. कुठलं इक्वेशन हे वाला. हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे हे a 3x - 2 a × x² + 4 + bx + c x + 2. तर पहा इक्वेशन लिहून घेते 3x - 2 a × x - 2 a × x² + 4 आणि x + 2. वेट a × x² + 4 bx + c x + 2. इक्वेशन 1. पहा आता पहिले काय पुट केलं होतं पहिले तुम्ही इथे काय होतं +2 तर -2 केलं होतं. आता काय करायचं 0 पुट x = 0 इन इक्वेशन 1. मग पहा पुट x = 0 3 0 -2 a 0 + 4 + b 0 + c 0 + 2. पहा 3 × 0 0 -2 a 4 ओके प्लस b × 0 0 0 + 2 2 2 × c 2c -2 a ची व्हॅल्यू -1 4 + 2c -2 इकडे येऊन काय होणार आहे +4 = 2 म्हणजेच काय येणार आहे -2 + 4 2 मोठ्या संख्येची व्हॅल्यू 2 = 2c म्हणजे c = 1. म्हणजे a आला -1 b माहीत नाही c किती आला स्टुडंट 1. त्या काढायचं आहे काय b. आता इथे काय घेतलं होतं 0 पहिले काय घेतलं होतं -2 आता काय घ्यायचं 1. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही असंच का घेताय 1. कुठलाही रँडम नंबर तुम्ही घेऊ शकता पण जितक्या व्हॅल्यू आपण कमी घेऊ तितकं आपल्याला सॉल्व करायला काय होईल ते कमी कॉम्प्लिकेटेड होईल. मोठी व्हॅल्यू घेतली तर मोठं ॲन्सर येणार. सो हे कट पेस्ट करायला इझी जातं. सो मग आता आपण काय करूया याच पेजवरती मी सॉल्व करून देते. काय होतं आहे ते इक्वेशनसाठी परत पाठीमागे पाहावं लागतं आहे. आता पुट x = 1 इन इक्वेशन 1. तर पहा 3 1 -2 a 1 + 4 + b 1 + c 1 + 2. पहा स्टुडंट काही केलेलं नाही आहे मी फक्त ॲज इट इज ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या तिथे पुट केलेल्या आहेत. तर पहा 3 - 2 1 = a 5 1 + 5 + b + c × 3 1 =
एची व्हॅल्यू -1 प्लस 3b प्लस 3c. ओके, 1 इज इक्वल टू -5 प्लस 3b प्लस 3. सीची व्हॅल्यू काय होती 1. 1 प्लस 5 हा 3 इकडे येऊन काय होईल -3 इज इक्वल टू 3b. 6 मायनस 3 इज इक्वल टू 3b. 3 इज इक्वल टू 3b म्हणजेच 3/3 इज इक्वल टू b म्हणजेच b इज इक्वल टू 1. पहा स्टुडंट, ए काय आला आहे -1, सी काय आला आहे 1, बी काय आला आहे 1. पहा बी आणि सीची व्हॅल्यू सेमच आली आहे, ए आलेला आहे -1. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे पुट करायचे. गिवन इक्वेशन काय होतं ए अपॉन एक्स प्लस 2 बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर प्लस ए अपॉन एक्स प्लस 2 प्लस बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर प्लस 4. एची व्हॅल्यू काय होती ए आला होता -1, बी आला होता 1 आणि सी पण 1. तर एची व्हॅल्यू होती 1 अपॉन एक्स प्लस एची व्हॅल्यू होती -1 अपॉन एक्स प्लस 2 -1 अपॉन एक्स प्लस 2 प्लस बीची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू होती 1 इंटू एक्स, सीची व्हॅल्यू 1 एक्स स्क्वेअर प्लस 4 -1 एक्स प्लस 2 प्लस एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4. हे होतं ॲन्सर 4 मार्क्ससाठी इरिड्युसिबलचं. ओके, 5 स्टुडंट खूप छान पद्धतीने मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एकदा सॉल्व करा नोटबुकवरती, तुम्हाला समजून जाईल. ओके, आणि तरी काही डाऊट आला तर मला कमेंटमध्ये तुमचे डाऊट विचारा. ओके, चला तर जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. चला तर स्टुडंट आज आपण पाहतोय नेक्स्ट प्रॉब्लेम. पहा प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घेऊया आपण. काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 23x अपॉन एक्स प्लस 3 आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू ए अपॉन एक्स प्लस 3 प्लस बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. पहा तर काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 23x इज इक्वल टू ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस बी एक्स प्लस सी इंटू एक्स प्लस 3 हे झालं इक्वेशन 1. ओके, याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. काय केलं मी सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 बी एक्स प्लस सी एक्स प्लस 3. ओके, पहा. ओके, पुट इथे एक्स प्लस 3 आहे, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. तर मी काय शिकवलं आहे तुम्हाला प्लस 3 असेल तर -3 घ्या, 0 आणि 1 घ्या, ॲन्सर मिळून जाईल. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0, सो एक्स इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 1. ओके, तर पहा -3चा स्क्वेअर प्लस 23 -3 ए -3चा स्क्वेअर प्लस 1 प्लस बी -3 प्लस सी -3 प्लस 3. तर -3 प्लस 3 0, 0 इंटू एनिथिंग 0. सो काय होणार आहे ए -3चा स्क्वेअर 9, 9 प्लस 1 -3चा स्क्वेअर 9, 23 - 3 -6 9. तर पहा 9 - 60 इज इक्वल टू 10a. तर पहा 60/10 इज इक्वल टू ए इज इक्वल टू -6. पहा स्टुडंट एवढं इझी होतं. ए इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला -6. आता एची व्हॅल्यू काय आली -6. आता बी इज इक्वल टू किती आणि सी इज इक्वल टू किती हे आपल्याला फाइंड करावं लागेल. ओके, चला तर मग
आपण पुढच्या पेजवरती सॉल्व करूया. पुढच्या व्हॅल्यू ए काय आले -6. इक्वेशन लिहून घेऊया. इक्वेशन काय होतं, into x square plus 1 plus bx plus c x minus 3. आता काय पुट करणार आपण, पुट x is equal to 0 in equation 1. इक्वेशन 1 कुठलं आहे आपलं, हे वालं. ओके, पहा ए काय आलं होतं आपलं -6 आणि बी आणि सी आपल्याला फाइंड करायचे. तर जिथे x दिसतंय तिथे 0 पुट करा. 0 प्लस 23 इंटू 0 ए 0 प्लस 1. ओके, प्लस बी इंटू 0 प्लस सी 0 प्लस 3. ओके, 0 प्लस 23 इंटू 0 0 इज इक्वल टू ए 1 प्लस बी 0 0 प्लस 3c. आता एची व्हॅल्यू काय होती -6 प्लस 3c. 3c जर इकडे आणला तर -3c आणि -6. मग c इज इक्वल टू -6 -2 हा इकडे c इज इक्वल टू -6 -3 c इज इक्वल टू 2. तर सी ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली 2. आता आपल्याला काढायची आहे बी ची. तर बीला काय करायचं, पहा बीला आपण काय करणार, पुट बीकडे काय करायचं 1 पुट करायचं. पुट मी तसं सांगितलं आहे तुम्हाला, तुम्ही कुठली करू शकता, पण मी लिस्ट नंबर का घेते कारण पुढे जाऊन आपले कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होऊ नये. ओके, पुट इथे बघा x इज इक्वल टू 0 केलं होतं. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. पहा 1चा स्क्वेअर 23 इंटू 1 ए 1 प्लस 1 प्लस बी 1 प्लस सी 1 प्लस 3. ओके, 24 इज इक्वल टू ए 2 प्लस बी प्लस सी इंटू 1 प्लस 3 4 येणार आहे. 24 इज इक्वल टू एची व्हॅल्यू -6 2 प्लस 4b प्लस 4c. तर पहा 24 बरोबर 24 -12 प्लस 4b प्लस सीची व्हॅल्यू काय आहे 2. तर मग हे काय होईल 24 -12 प्लस 8 -8च 24 प्लस 12 आणि प्लस होतं इकडे येऊन मायनस इज इक्वल टू 4b. तर पहा 24 36 - 8 इज इक्वल टू 4b. 36 - 8 किती येणार आहे 20. बघा 36 - 8 काय येणार आहे 28. 28 इज इक्वल टू 4b. तर पहा काय होईल 28 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू b. b इज इक्वल टू 7. तर पहा बीची व्हॅल्यू आलेली आहे स्टुडंट 7. आपल्याला एची व्हॅल्यू काय मिळाली -6, बी मिळालं 7, सी मिळालं 2. तर पहा या व्हॅल्यू आपल्याला ओरिजिनल इक्वेशनमध्ये पुट करायच्यात. तर पहा ओरिजिनल इक्वेशन आपलं काय होतं हे होतं. तर एची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली, एची व्हॅल्यू आहे पहा
ची व्हॅल्यू आलेली आहे -6 अपॉन x + 3 प्लस b. ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू काय आलेली आहे 7 x + 2 अपॉन x² प्लस 1. तर पहा a -6 आलेला, एकदा चेक करूया. a -6, b 7 आणि c 2. तर पहा फायनल आन्सर -6 अपॉन x + 3 प्लस 7x + 2 अपॉन x² प्लस 1. हे आहे तुमचा आन्सर. हे आहे 4 मार्क्सला. पहा खूप इझी होतं. सेम सम, फक्त इथे तुम्ही प्लसच्या जागी मायनस घ्या. एक्स इथे प्लसच्या जागी तुम्ही काय घ्या मायनस, आणि कमेंटमध्ये मला त्याचे आन्सर पाठवा. ओके, चला तर जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. चला तर स्टुडंट आपण पाहतोय नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, पहा थर्ड प्रॉब्लेम बघतोय आपण. तर पहा काय आहे गिवन सम आपल्याला विंटर 22ला विचारलेला आहे. ओके, 4 मार्क्ससाठी. तर पहा गिवन सम पहा x² + 36x + 6 अपॉन x - 1 आणि x² + 2. तर पहा स्प्लिट करायचं a अपॉन x - 1 bx + c x² + 2. तर पहा x² + 36x + 6 into x² + 2 प्लस bx + c क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय x - 1. ओके, इथे पहिले काय दिलेले आहे x, मग x - 1. सो आपण पुट काय करणार, पुट x - 1 = 0 म्हणजे x = 1. इन इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहा पुट x = 1 पुट करतोय. तर 1चा स्क्वेअर 36 × 1 + 6 = a 1चा स्क्वेअर प्लस 2 प्लस b 1 प्लस c 1 - 1. पहा 1 - 1 आलं, ही खूप छान टर्म येते, कारण पूर्ण इक्वेशन काय होतं 0 होतं आणि आपलं कॅल्क्युलेशन कमी होतं. तर 1चा स्क्वेअर 1 36 प्लस 6 = 3a 0 × 0 0 × 0 0च. तर हे काय ना 36 + 6 42 42 + 1 43 = 3a 43. इकडे इंटू आहे, इकडे जाऊन काय होईल डिवाइड. तर a काय आलं 43/3. ओके, अशाच प्रकारे आपल्याला काय काढायचे b आणि c. ओके, जायचं पुढे. a काय आलं 43/3. आता फक्त इक्वेशन लिहून घ्यायचे आपल्याला. ओके, किंवा इथे सॉल्व करूया आपण. ओके, मी हे रफ करू का, ठीक आहे पुढे लिहूया. पहा x² 36x + 6 प्लस ओके. पहा आपण ॲज इट इज सम लिहून घेतलेला आहे. तर फक्त आता आपल्याला काय काढायचं बी आणि सी काढायचे. तर पहा आपण कसं काढणार, पुट x = 0 इन इक्वेशन 1. ओके, 0 पुट
x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. तर जिथे जिथे x आहे तिथे 0 टाकायचं फक्त. 0 36 इंटू 0 प्लस 6 a 0 प्लस 2 प्लस b 0 प्लस c 0 मायनस 1. ओके 0 36 इंटू 0 0 प्लस 6 ॲज इट इज a 2 प्लस b इंटू 0 0 c इंटू मायनस 1 मायनस c. तर 6 इज इक्वल टू 2a मायनस c. ओके तर पहा 6 इज इक्वल टू 2 इंटू a काय होता आपला, a काय होता 43/3 मायनस c. तर पहा 6 इज इक्वल टू 86/3. हा प्लस c इकडे मायनस c 86/3 मायनस c. हा c इकडे येणार. c इज इक्वल टू 86/3 मायनस 6. हा प्लस 6 होता इकडे जाऊन काय होणार मायनस. तर c इज इक्वल टू काय होणार 86 मायनस 18/3. तर c इज इक्वल टू आपल्याकडे कॅल्क्युलेटर असतं. तर पहा 86 मायनस 18 68/3. c इज इक्वल टू काय आलं 68. ए काय आलं होतं, ए आलं होतं 43/3, बी आलं सी आलं 68/3 आणि आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत बी. तर पहा लास्ट टॉपिक चालू आहे आपला, एकदम थोडंसं बाकी आपलं. तर पहा आपण सी पण काढलेला आहे, ठीक आहे. आपण इथेच बी काढूया. बी काढताना तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पुट एक्स इज इक्वल टूच्या जागी -1 घ्यायचं आहे. 1 घेतलं, पहिले काय घेतलं होतं तुम्ही, फर्स्ट -1 घेतलं, नंतर 0 आणि आता काय पुट एक्स इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. पहा गिवन इक्वेशनमध्ये -1 पुट करा. तर पहा ए जिथे एक्स आहे तिथे -1 पुट करा. -1चा स्क्वेअर प्लस 2 प्लस बी -1 का तर तिथे एक्स आहे प्लस सी -1 तर पहा -1चा स्क्वेअर 1 इथे काय येणार आहे -1चा स्क्वेअर -1 36 इंटू -1 -36 प्लस 6 ॲज इट इज. तर पहा एची व्हॅल्यू काय होती 43/3. 1चा स्क्वेअर काय होता 1 प्लस 2 3 प्लस बी काय होतं -b आणि हे -2 -2 -b काय झालं प्लस 2b आणि प्लस सीचं हे काय होणार -2 इंटू प्लस सी -2c. पहा थोडं शॉर्टकटमध्ये केलं आहे. b इंटू -1 -b इंटू -2 प्लस 2b. तर पहा हे काय येणार -35 प्लस 6 -29 इज इक्वल टू हे काय येणार 3 ला 3 गेले 43 प्लस 2 इंटू बीची व्हॅल्यू काय आहे आपल्याला काढायची आहे -2 सीची व्हॅल्यू काय आहे आपल्याला 68/3. तर पहा स्टुडंट -29 -43 प्लस 136/3 इज इक्वल टू 2b. -29 प्लस 43 होतं इकडून -43 झालं -2 इंटू 68 136 मायनस होतं इकडून प्लस झालं इज इक्वल टू 2b. ॲज इट इज व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये टाका. -29 -43 प्लस 136/3 -80/3 इज इक्वल टू 2b. ओके तर हे 2 म्हणून 80/3 इज इक्वल टू हे 2 इकडे येऊन काय होणार आहे इंटू इज इक्वल टू बी. म्हणजेच 80/6 इज इक्वल टू बी. 80/6 इज इक्वल टू बी म्हणजे काय येणार आहे 40/3 येईल. 40/3 पहा ना 2ने हे केलं तर बी इज इक्वल टू 40/3. ओके बी इज इक्वल टू 40/3. तर पहा ए बी आणि सी च्या व्हॅल्यू वेळ लागलेला आहे स्टुडंट,
पण आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे काढलेलेच आहेत थोडक्यात. तर पहा, इझी आहे, थोडासा वेळ जातो आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिसनंतर ते एका पॉईंटला ॲटोमॅटिक येणार. तर पहा, एची व्हॅल्यू होती 43/3, बीची होती 40/3 आणि सीची होती 68/3. ओके, तर पहा त्या व्हॅल्यू फक्त पुट करूया. पहा, एची व्हॅल्यू काय होती 43. पहा इथे लिहिते मी, एची व्हॅल्यू 43 अपॉन x - 1 प्लस बीची काय होती आय थिंक बीची होती 40/3. एची 40/3, बीची पण 40/3 आणि 6. ठीक आहे, बीची पण 40/3 इंटू एक्स, सीची होती 68/3 अपॉन x² + 2. तर पहा व्हॅल्यू आलेल्या आहेत आणि मी तशा त्या पुट केलेल्या आहेत. तुम्हाला आणखी सिम्प्लिफाय करायचं असेल तर तुम्ही 40 कॉमनही घेऊ शकता, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. पण एवढं पण केलं तरी ओके आहे. ओके, 40 कॉमन घेतलं तरी इथे काय येणार आहे 1/3 x - 1 1/3 वगैरे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही गेलात तरी खूप झालं. ओके, चला तर मग या टाईप आपण संपवलेला आहे. आता आपण पाहणार आहोत मिसलेनियस. हे पहा, टाईप 1 आपण पाहिला आहे, डिनॉमिनेटर हॅज डिफरंट लिनियर फॅक्टर. टाईप 2 पाहिला आहे रिपीटेड फॅक्टर आणि टाईप 3 पाहिला आहे इरिड्युसिबल, म्हणजे ज्याचे फॅक्टर पडत नाहीत. आणि आता टाईप 4 बघणार आहोत आपण मिसलेनियस. ओके, पूर्ण पार्शियल फ्रॅक्शन तुम्ही पहा. मी याच्यावरती एक टेस्ट पण घेणार आहे आणि टेस्टमधले सुद्धा क्वेश्चन सॉल्व करून देणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट वाटत असेल, फास्ट वाटत असेल किंवा काही तुम्हाला काही वेगळं वाटलं की मॅडम म्हणजे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि तुमचे काही डाऊट्स असतील ते सांगू शकता आणि आपण अजून डे बाय डे इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.